सुधाकर बड़गीकर और गणेश गीते भाजपा में प्रवेश करने वाले हैं आज या नहीं? देखिए, पक्ष का जिस प्रकार से विस्तार हो रहा है, जिस प्रकार से संपूर्ण देश में लोग भारतीय जनता पार्टी की तरफ आकर्षित हो रहे, माननीय पंतप्रधान मोदी जी के उससे प्रभावित हो रहे और बड़े संख्या से में संपूर्ण देश में सभी नेता, इतर पक्षों के नेता भाजपा में प्रवेश कर रहे हैं। महाराष्ट्र में पिछले अनेक वर्षों से माननीय फडणवीस साहब ने जो विकास किया उससे भी प्रभावित होकर महाराष्ट्र में वे अनेक नेता भारतीय जनता पार्टी में प्रवेश हो रहे। बड़गुजर जी भी फडणवीस साहब के विकास कामों से प्रभावित होकर भारतीय जनता पार्टी में प्रवेश हुए। विधायक सीमाजी ने भाजपा की विधायक सीमाजी ने सोशल मीडिया द्वारा नाराजगी जताई है। एक पक्ष जब भी बढ़ता है तो नए और जब नए लोग पक्ष में आते हैं तो नए और पुराने का कुछ दिन संघर्ष रहता है, पर हमारे पक्ष में इस प्रकार का कोई भी चीज़ होती नहीं है। और मुझे ऐसा लगता है कि उनको आपस में ये करके सभी ठीक हो जाएगा। आज कैबिनेट बैठक बुलाई है, क्या मुद्दा होगा? आप सब लोगों को बुलाया गया? आज कैबिनेट हमको बुलाया नहीं गया, पर आज कैबिनेट में हर मंगलवार को कैबिनेट होती है और इसमें अनेक राज्यों के विकास कामों के संदर्भ में, अनेक पॉलिसी संदर्भ में सब चर्चा होती है। काय सांगाल दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भात भंडारामध्ये नरेंद्र बोंडेकर तिथले कार्यकर्ते शिवसेनेचे समन्वयक आहेत, त्यांनी थेट नाना पटोले यांच्याशी नाना पटोले काँग्रेसची हातमिळवणी केलेली आहे, कसं बघताय याकडे आपण? नाही बघा, ज्या प्रकारे सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीने यावेळेस लक्ष देऊन सगळ्या निवडणुकी लढतोय, तर काही लोकांचं पोट दुखणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की बोंडेकरी कुठेतरी आता त्यांना काही नवीन पद मिळालं तर काहीतरी परफॉर्म करण्याचे ते प्रयत्न करतात आहे, पण त्यांनी विसरू नये की मागच्या वेळेस ते भारतीय जनता पार्टी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच भरोश्यावर निवडून आले होते आणि ते आमदार झाले होते। आपण जर बघितलं साकोलीमध्ये अनेक शिवसेनेनी भाजपमध्ये प्रवेश केला, मग लाखनीतल्या काय कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेत प्रवेश केला, सध्या काय भंडारामध्ये प्रवेशावरून शीट सुरू आहे का? नाही बघा, असं आहे की ज्या ज्या लोकांना जिथे जिथे जायचं आहे ते त्या त्या पक्षात काम करू शकतात आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोकांचा प्रवेश सुरू आहे। काही लोकांना आम्ही निष्कासित केले होते, ते लोकांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक जणाला आपलं स्वातंत्र्य आहे, ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतो। बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे, पण काही प्रमाणात अंतर्गत विरोधही आहे असंही सांगण्यात आलं का जर आपण नाही घेतलं तर दुसऱ्या पक्षात ते जातील, कसं पाहता तुम्ही आज प्रवेश तर होणार? नाही, मी तर आपल्याला आधीच सांगितलं की मोठ्या पक्ष जसं जसं पक्ष मोठं होतं अनेक लोक नवीन लोक त्यात येतात आणि नवीन जुने मिळून पक्ष संघटना वाढवण्याचं काम करतात। माननीय मोदीजींना प्रभावित, माननीय फडणवीस साहेबांना प्रभावित अनेक लोक, अनेक नेते पक्ष सोडतात आणि कुठेतरी काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये निराशा ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतेकडे कुठे विजन नाही आहे, पुढे काय करायचं हे कुणाला ते दृष्टीने झालेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की या प्रकारचं कोणी पक्षात आलं तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, स्वागतच आहे। काही नेत्यांमध्ये म्हणजे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे की अजूनही निधी मिळत नाही, त्यावर एकनाथ शिंदेनी आश्वासन दिले का सगळ्यांना निधी मिळेल अशी माहिती? नाही बघा, असं आहे की सुरुवातीला काही निश्चितच आतापर्यंत अनेक लोक मतदारसंघात निधी दिली नाही, पण ते देणार आहे आणि अनेक मतदारसंघामध्ये कामही सुरू आहेत, जुनेही कामं जे प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि यावर्षी नवीन कामांना निधी मिळणार आहे। शिवाजी महाराजांनी पुतळ्याचं पुन्हा उद्घाटन केलं होतं आणि आता पुन्हा तिथे जमीन आहे तिथे बंधार पडणार, काय वाटतं पुन्हा कुठेतरी इन्स्टिट्यूटचं दर्जाचं काम करण्यात आलं आहे? मला माहिती नाही, मी माहिती घेतो तुम्हाला सांगतो।